नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सपना पानसरे। आज आपण इयत्ता 10वीच्या पाठ्यपुस्तकातील मोठे होत असलेल्या मुलांनो या स्थूल वाचनाचा अभ्यास करणार आहोत। स्थूल वाचन म्हणजेच रॅपिड रीडिंग। इयत्ता 10वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये एकूण 4 स्थूल वाचन आहेत आणि आपल्या 10वीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये या 4ही स्थूल वाचनासाठी एकूण 6 गुण आहेत। मोठे होत असलेल्या मुलांनो, स्थूल वाचन या स्थूल वाचनाचे लेखक आहे डॉक्टर अनिल काकोडकर। यांचा जन्म झाला 1943। त्यांच्याविषयी थोडक्यात आपण माहिती पाहूया। भारतातील सुप्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ, भारतीय अणुऊर्जा मंडळाचे माजी अध्यक्ष, भारत सरकारच्या पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित। पाठाविषयी थोडक्यात परिचय। मोठे होत असलेल्या मुलांना उद्देशून डॉक्टर काकोडकर यांनी हे पत्र लिहिले आहे। त्यांचे बार्कमधील अनुभव मुलांचे भावविश्व निश्चित समृद्ध करतील। कुठल्याही मोठ्या कामाची सुरुवात असंख्य छोट्या छोट्या कामांमधून होत असते, म्हणून कोणतेही काम कमी दर्जाचे न मानता ते करायची सवय ठेवली तर मोठी कामे करताना अडचणी येत नाहीत, असा मोलाचा संदेश त्यांनी या पाठात सर्व विद्यार्थ्यांना दिलेला आहे। पाठाचा परिचय करून घेत असताना बार्क या शब्दाचं उच्चारण मी केलेलं आहे। मग बार्क म्हणजे काय याबद्दलची थोडक्यात माहिती आपण करून घेऊ। बार्क म्हणजे BARC म्हणजेच भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरचे लघुरूप आहे। बार्कला मराठीत भाभा अणुसंशोधन केंद्र असेही म्हणतात। डॉक्टर होमी भाभा हे भारतातील थोर अणुशास्त्रज्ञ होते। त्यांनी भारतामध्ये अणुसंशोधनाचा पाया घातला आणि म्हणूनच त्यांचे नाव या संस्थेला देण्यात आलेले आहे। बार्क ही संस्था प्रचंड मोठी आहे व नावाजलेली आहे। ही संस्था अणुऊर्जा संबंधित संशोधनाचे महत्त्वपूर्ण कार्य आजतागायत निष्ठेने करत आहे। यानंतर होमी भाभांबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूया। डॉक्टर होमी भाभा हे भारतातील विश्वविख्यात अणुशास्त्रज्ञ होते। त्यांनी भारतातील अणुसंशोधनाचा पाया घातला, म्हणून त्यांचे नाव या अणुसंशोधन केंद्राला दिले आहे। BARC म्हणजेच भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर। त्यांचे व्यक्तिमत्व तरुण नवीन शास्त्रज्ञ पिढीला स्फूर्तिदायक होते। लेखकांनी त्यांच्याबद्दल सांगितलेले काही अनुभव आपण इथे अभ्यासणार आहोत। लेखकांनी या पत्रातून आपले काही अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडले आहेत। लेखक म्हणतात की माझे हे 2 अनुभव तुम्हाला अधिक अभ्यास करून तुमच्या भूमिका निश्चित करण्यास नक्कीच मदत करतील। मोठे होत असलेल्या मुलांनो, या पत्रातून लेखक म्हणतात, या पत्रातून मी तुम्हाला माझे बार्कमधील 2 अनुभव सांगणार आहे। मला खात्री आहे माझे हे 2 अनुभव तुम्हाला अधिक अभ्यास करून तुमच्या भूमिका निश्चित करायला मदत करतील। तर मुलांनो, आधी मी माझे 2 अनुभव सांगतो। हे 2ही अनुभव मी कॉलेज संपवून बार्कमध्ये ट्रेनिंग स्कूलला गेलो तेव्हाचे होते। आता लेखक स्वतःचे 2 अनुभव सांगताना म्हणतात की पहिला जो अनुभव आहे किंवा दोन्ही जो अनुभव आहेत ते कॉलेज संपल्यानंतर ट्रेनिंगसाठी म्हणजे प्रशिक्षणासाठी जेव्हा ते बार्कमध्ये गेले तेव्हाचे आहेत। अरे हो, बार्क म्हणजे काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल। सांगतो। बार्क हे भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर म्हणजेच भाभा अणुसंशोधन केंद्र या नावाचे लघुरूप आहे। होमी भाभा यांनी भारतातील अणुसंशोधनाचा पाया घातला, म्हणून त्यांचे नाव या संस्थेला आहे। तर बार्क ही संस्था आता प्रचंड मोठी आहे, पण मी तेथे ट्रेनिंग स्कूलला गेलो तेव्हा ती संस्था सुरू होऊन जेमतेम 7 वर्ष झाले होते। जेमतेम म्हणजे जवळपास 7 वर्ष झाली होती तेव्हा लेखक त्या ठिकाणी ट्रेनिंगसाठी गेले होते। बार्क येथे लेखक नुकतेच ट्रेनिंगसाठी गेलेले होते। आम्ही जवळपास 100 मुलं मुली होतो।
मी ट्रेनिंग स्कूलला असताना होमी बाबा 3-4 वेळा आले होते. प्रचंड स्फूर्तिदायी व्यक्तिमत्व होतं ते. स्फूर्तिदायी, प्रेरणादायी, इन्स्पायरिंग. एकदा आम्ही त्यांना विचारले, आम्ही इतकी मुलं मुली आहोत, पण सर्वांना पुरेल इतकं काम कुठे आहे इथे? ते म्हणाले, तुम्ही त्याची काळजी का करता? तुम्ही सर्वजण संशोधन करा. त्यासाठी सरकारला खर्च किती येतो याचा आत्ता विचार करू नका. मात्र एक करा, तुम्ही स्वतः काम निर्माण करा. आपण काय काम करायचे हे तुम्ही स्वतःच ठरवा. बॉसने सांगितलं तेवढंच काम करायचं आणि नाही सांगितलं तर आपल्याला कामच नाही असं समजायचं. हे चुकीचं आहे. ही प्रवृत्ती गेली पाहिजे. बाबांनी सांगितलेला हा मुद्दा माझ्या मनात कोरला गेला आणि मुलांनो, स्वानुभवाने सांगतो, एकदा हे लक्षात आलं ना तर स्काय इज द लिमिट. बोट धरून चालणं किंवा दिशा दाखवणं हे पहिल्या 8-10 वर्षांपर्यंत ठीक आहे, आवश्यकही आहे. पण अंतिमतः स्वतःला सक्षम करता आलं पाहिजे, ऊर्जा मिळवता आली पाहिजे आणि स्वतःचे मार्ग शोधता आले पाहिजे. अतिशय छान पद्धतीने लेखकाने स्वतःचा पहिला अनुभव आपल्यासमोर मांडलाय. लेखक म्हणतात की जेव्हा होमी बाबा आमच्या संशोधन केंद्रामध्ये आले होते तेव्हा आम्ही 100 मुलं-मुली त्यांना आम्ही सांगितलं की आम्हाला काही काम नाही आहे. तेव्हा त्याने अतिशय छान पद्धतीने सांगितलं की तुम्हाला कुणीतरी काम देईल, मग तुम्ही काम करणार, त्यापेक्षा तुम्ही एक संशोधक आहात, तुम्ही सतत स्वतः काम शोधलं पाहिजे आणि संशोधन करत राहिलं पाहिजे. कुणीतरी बोट दाखवणं, दिशा दाखवणं हे सुरुवातीच्या 8-10 वर्षांपर्यंत ठीक आहे, परंतु अंतिमतः म्हणजे शेवटी तुम्हालाच काय करायचं आहे? सगळ्या गोष्टी ह्या तुम्हाला स्वतःने करायच्या आहे. तुम्हाला स्वतः ती ऊर्जा मिळवता आली पाहिजे, स्वतःचे मार्ग शोधता आले पाहिजे. ह्याच्यासाठी एक सुंदर उदाहरण मला आता आठवतंय. आपल्या शाळेमध्ये वेगवेगळ्या तासिका होतात, वेगवेगळे लेक्चर्स होतात. सगळेच शिक्षक तुम्हाला अभ्यास देतात असं नाही. अगदी तुम्ही प्रायमरीला असताना सगळ्या विषयांचा अभ्यास तुम्ही तुमच्या डायरीमध्ये लिहिलाय की नाही हे शिक्षक पाहतात. परंतु जसजसं तुम्ही मोठे होत जातात तसतसं शिक्षकांनाही समजतं की आता मोठी मुलं झाली आहेत. सगळ्याच गोष्टी तुमच्या चेक करत नाहीत किंवा सगळ्याच गोष्टी तुम्हाला सांगत नाही की आज सांगितले तेवढा तुम्ही अभ्यास करायचा आहे. म्हणजेच आता तुम्ही इयत्ता 10वी मध्ये आहात. तुम्हाला सांगण्याची गरज पडली नाही पाहिजे की आता तुम्हाला अभ्यास करायचा आहे. शिक्षकांनी जे काही शिकवले त्याचा स्वतःचा अभ्यास स्वतः तुम्ही करणं फार गरजेचं आहे. हा पाठ तुम्हाला अभ्यासाला 10वीलाच का आहे याचं कारणच हे आहे की इथून पुढे तुमचा आयुष्याचा टर्निंग पॉइंट आहे. इथून पुढे तुमचं आयुष्य बदलणार आहे. आत्तापर्यंत आई सांगेल, बाबा सांगतील त्या सगळ्या गोष्टी आपण ऐकत गेलो, पण इथून पुढचा मार्ग मात्र आता तुम्हाला तुमचाच ठरवायचा आहे. आणि म्हणून हे अतिशय सुंदर उदाहरण लेखकांनी आपल्यासमोर मांडलं. पहिल्या उदाहरणामध्ये लेखक सुचवतात की डॉक्टर होमी बाबा यांच्या मते स्वतः काम निर्माण करणे व काय काम करावे हे स्वतःच ठरवणे हा सकारात्मक विचार प्रत्येकाने करायला हवा. बॉसने सांगितले तेवढेच काम करणे ही प्रवृत्ती कशी आहे? अतिशय कमकुवत करणारी आहे. चिंता करीत न बसता कार्यरत व कार्यमग्न झाले की स्काय इज द लिमिट ही परिस्थिती निर्माण होते. कोणीतरी बोट दाखवून चालवावे, मार्ग दाखवावा ही स्थिती अतिशय गंभीर आहे. परंतु शेवटी स्वतःचे मार्ग हे स्वतःच शोधायचे आहे. ऊर्जा मिळवणे, कार्यक्षम होणे हे ध्येय आपलं असायलाच हवं. यालाच म्हणतात स्काय इज द लिमिट. म्हणून लेखक म्हणतात की
स्वतःला कार्यक्षम करण्यासाठी, स्वतःला कार्यप्रवृत्त करण्यासाठी आपण स्वतःच काय असलं पाहिजे, सक्षम असलं पाहिजे. हे त्यांना या उदाहरणांमधून तुम्हाला सुचवायचं आहे. दुसरा अनुभव सांगताना लेखक म्हणतात की आता दुसरा अनुभव सांगतो. ट्रेनिंग स्कूलमधील प्रशिक्षण संपून मी बार्कमध्ये इंजिनियर म्हणून जॉईन झालो. तेव्हा तेथे मेटलायझिंग प्रक्रियेवर मला काम करायला सांगण्यात आलं. आमच्याकडे त्यासाठी यंत्रसामग्री होती, पण कुणीही ती वापरली नव्हती. म्हणून मी म्हणालो, मी यावर काम करतो, पण यासाठी मला एक वेल्डर व एक फोरमन यांची गरज आहे. तेव्हा मला सांगण्यात आलं, तुला आता काहीच मदत मिळणार नाही. तुला स्वतःच सर्व करावे लागेल. वरिष्ठांची आज्ञा म्हणून मी सुरुवात केली आणि बरीच धडपड करून ते काम पूर्ण केले. मग त्यांनी त्या कार्यक्रमाची व्याप्ती वाढली. हे करूया, ते करूया असं बरंच काय काय म्हणाले आणि मग विचारलं, आता सांग तुला काय पाहिजे. पुढील अनुभव सांगताना लेखक म्हणतात की बार्कमध्ये लेखक इंजिनियर म्हणून रुजू झाले होते. तेव्हा त्यांना मेटलायझिंग प्रक्रियेवर काम करायला सांगण्यात आले. त्या प्रसंगातून आपल्याला मेटलायझिंग प्रक्रियेवर काम न होण्याची कारणं कळतात. पहिल्यांदा मेटलायझिंग म्हणजे काय ते आपण पाहूया. एखाद्या वस्तूच्या पृष्ठभागावर धातूचे आवरण देण्याची प्रक्रिया म्हणजेच टेक्निक ऑफ कोटिंग मेटल ऑन द सरफेस ऑफ ऑब्जेक्ट. या प्रक्रियेसाठी तेथे सगळी यंत्रसामग्री असली तरी कोणी त्याचा वापर करत नव्हता. इंजिनियरला वेल्डर व फोरमन लागतात. आता वेल्डर म्हणजे काय, धातूची जोडणी करणारा, द पर्सन हू वेल्ड द मेटल, आणि फोरमन म्हणजे कामगारांचा मुख्य. तर ह्या दोन्ही गोष्टींची, या दोन्ही लोकांची इंजिनियरला गरज लागते. परंतु कुणीही मदत न घेता इंजिनियरने आधी सर्व कामे करायला हवीत. स्वतः सगळे काम इंजिनियरला आले पाहिजे, मग त्याने इतर माणसांना हाताखाली घ्यावं आणि त्या कामाचा आनंद घ्यावा असं तिथे लोकांना वाटत होतं. परंतु लेखकाच्या अगोदरचे सगळे इंजिनियर त्यांना आवश्यक असणाऱ्या गोष्टी म्हणजे आवश्यक असणारे लोक यांची मागणी करायचे. लेखकाला हे एक प्रकारचं चॅलेंज होतं आणि ते त्यांनी एक्सेप्ट केलं आणि कोणाची मदत न घेता धडपड करून का होईना त्यांनी त्यांचं काम यशस्वीपणे पार केलं. आणि जेव्हा त्या कामाची व्याप्ती वाढणे याचा अर्थ होतो विस्तार वाढणे. ते काम जेव्हा एक्सपांड झालं, मोठं झालं, तेव्हा मात्र मग वरिष्ठ म्हणजेच काय तर सिनियर जे अधिकारी होते त्या अधिकाऱ्यांनी त्यांना विचारलं की आता तू सांग तुला कोणकोणत्या गोष्टी हव्या आहेत. तेव्हा ते म्हणाले की मला आत्ता कोणत्याही गोष्टीची गरज नाही. आता सांग तुला काय पाहिजे. तुला वेल्डर मिळेल, फोरमन मिळेल, आणखी जे हवे ते सगळे मिळेल. यावर मी म्हणजे लेखक म्हणाले आता मला काहीच नको, मी स्वतः सर्व करेन. जेव्हा ते म्हणाले काम सुरू करण्याआधीच लोक काय काय मागण्या करतात आणि या वृत्तीमुळेच आत्तापर्यंत हे काम झालेले नव्हते. म्हणून आम्ही तुला वेल्डर आणि फोरमन दिला नाही. मात्र आता तुझ्या हाताखाली पाहिजे तेवढे लोक घे. आता ते तुझं ऐकतील. का ऐकतील लेखकाचं? त्याचं कारण पुढे सांगितलंय. कारण त्यांनी पाहिलंय तू हे करू शकतोस आणि आता हेही लक्षात घे की एकटा माणूस जास्त काम करू शकत नाही. थोडक्यात काय तर तुम्ही करू शकता हे आधी तुम्ही दाखवा. या प्रसंगावरून लेखकाला काय सांगायचं आहे की तुम्हाला एखादी गोष्ट येते ते पहिले तुम्ही दाखवा आणि मग दुसऱ्यांना तुम्ही काम सांगा. हेच लेखकाला कळालं. थोडक्यात त्या वरिष्ठांनी सांगितलेल्या गोष्टी त्यांना पटल्या आणि नंतर ते म्हणतात थोडक्यात काय तर तुम्ही करू शकता हे आधी करून दाखवा, मग इतरांना काम सांगा.
आपल्याला येत नसताना दुसऱ्यांना काम सांगणं योग्य नाही. हा मोठा धडा त्यांना या दुसऱ्या अनुभवामध्ये मिळाला आणि आपल्यासाठी हा अनुभव अतिशय महत्त्वाचा आहे. जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट येते तेव्हा आपण दुसऱ्यांना सांगावं लागतं की तुम्ही या गोष्टी करू शकता किंवा तू या गोष्टी कर. आपल्या घरातलंच उदाहरण सांगते. आपण जर मोठे भाऊ किंवा भावंड असू घरामध्ये, आपण जर अभ्यास करत असू तर आपल्याला पाहून आपले लहान भावंड अभ्यास करायला बसतात. पण आपणच अभ्यासाकडे दुर्लक्ष केलं तर छोटी भावंड आपल्याकडे कसे काय अभ्यास करणार? म्हणून समर्थ रामदासांचं हे एक सुवचन आहे, आधी केले मग सांगितले. याच वृत्तीप्रमाणे आपल्याला एक भारी वाईट सवय असते, ती म्हणजे आपली कामं आपण दुसऱ्यांनी करावी अशी आपल्याला इच्छा असते. आपल्या आळशी प्रवृत्ती ह्या दूर केल्या पाहिजे. त्या जर दूर केल्या नाही तर त्याचं नुकसान आपल्यालाच होतं. आपण परावलंबी न होता स्वतःचे काम स्वतः करण्याची धमक आपल्यामध्ये असायला हवी. म्हणजेच परावलंबी म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून असणं. ते न असता आपण स्वावलंबी असणं फार गरजेचं आहे. आपण स्वतः आपली कामे करण्यात सक्षम असलो की आपण आपले उदाहरण दुसऱ्यांना दाखवू शकतो. स्वावलंबी होऊन आपली कामे आपण केली की दुसऱ्यांनाही विश्वास वाटतो. मग आपण दुसऱ्यांना आदर्शवत होतो. यालाच म्हणतात आधी आपण केले पाहिजे आणि मग दुसऱ्यांना सांगितले पाहिजे. हा अतिशय मोलाचा संदेश लेखकाने आपल्याला दुसऱ्या उदाहरणामधून दिलेला आहे. आणि शेवटी लेखक म्हणतात, तर मुलांनो, जवळपास 50 वर्षांपूर्वीचे हे 2 अनुभव मला आजही खूप महत्त्वाचे वाटतात. यातील आशय तुम्ही आत्ताच नीट समजून घेतला तर मोठे होण्याच्या प्रक्रियेत तुम्हाला त्याचा फायदा होईल याची मला खात्री आहे. तर लेखक शेवटी सांगतात की या दोन्ही अनुभवांमधून शिकायला मिळालेला जो संदेश आहे, या संदेशाचा आपण सर्व विद्यार्थी मित्रांनी जर त्याचा अवलंब केला किंवा ते समजून घेतलं तर नक्कीच आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये या अनुभवांचा चांगल्या प्रकारे फायदा होणार आहे. तर अशा पद्धतीने आज आपण मोठे होत असलेल्या मुलांना हे स्थूल वाचन अभ्यासलं. अगोदर सांगितल्याप्रमाणे इयत्ता 10वीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न 3 हा स्थूल वाचनावर आधारित असतो. हा प्रश्न एकूण 6 गुणांचा असतो. तर परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं हे स्थूल वाचन आहे. हे तुम्हाला कितपत समजले यासाठी आपण काही प्रश्नांचा सराव करणार आहोत. तुमच्या पाठ्यपुस्तकाच्या खाली, धड्याच्या खाली काही प्रश्न उत्तरे दिलेत, ते आपण अभ्यासू. प्रश्न पहिला आहे, टिपा लिहा. बार्क आणि होमी बाबा या 2 पॉईंटवरती तुम्हाला टिपा लिहायच्या आहेत. याबद्दलची देखील व्यवस्थित माहिती आपण पाठ शिकत असताना करून घेतली आहे. त्याच्या आधारेच तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. बार्क, सर्वप्रथम आपण पाहूया बार्क. पुन्हा एकदा थोडक्यामध्ये होमी बाबा आणि बार्क यांच्याबद्दलची थोडक्यात माहिती मी तुम्हाला समजवते. बार्क म्हणजे BARC म्हणजेच भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरचे लघुरूप आहे. बार्कला मराठीत भाभा अणुसंशोधन केंद्र असे म्हणतात. डॉक्टर होमी बाबा हे भारतातील अणुशास्त्रज्ञ होते. त्यांनी अणुसंशोधनाचा पाया घातला. बार्क ही संस्था प्रचंड मोठी व नावाजलेली आहे. नावाजलेली असणे म्हणजे प्रसिद्ध असणे. ही संस्था अणुऊर्जा संबंधित संशोधनाचे महत्त्वपूर्ण कार्य आजही निष्ठेने करत आहेत. नंतर दुसरं टिपा द्या, होमी बाबा. डॉक्टर होमी बाबा हे भारतातील विश्वविख्यात अणुशास्त्रज्ञ होते. त्यांनी भारतातील अणुसंशोधनाचा पाया घातला म्हणून त्यांचे नाव अणुसंशोधन केंद्राला दिले आहे.
VARC म्हणजेच भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर. त्यांचे व्यक्तिमत्व तरुण नवीन शास्त्रज्ञ पिढीला स्फूर्तिदायक होते. लेखकाने त्यांच्याबद्दल सांगितलेली एक आठवण आपण या प्रश्नामध्ये लिहू शकतो. लेखक जेव्हा ट्रेनिंग स्कूलला शिकत होते तेव्हा होमी बाबा तिथे 3-4 वेळा आले होते. मुलामुलींनी त्यांना विचारले की आम्ही सर्वांना पुरेल इतकं काम आम्हाला आहे का? तेव्हा बाबा म्हणाले की तुम्ही चिंता करू नका, तुम्ही सर्वजण संशोधन करा, तुम्ही स्वतःच काम निर्माण करा. काय काम करायचे ते स्वतःच ठरवा. बॉसने सांगितले तेवढेच काम करायची ही प्रवृत्ती चुकीची आहे. या उदाहरणातून होमी बाबा यांच्या संशोधनाच्या बाबतीतला सकारात्मक दृष्टिकोन दिसून येतो. स्काय इज द लिमिट ही परिस्थिती केव्हा निर्माण होऊ शकते ते मोठे होत असलेल्या मुलांनो या पाठाच्या आधारे लिहा. या प्रश्नाचं उत्तर पुढीलप्रमाणे. डॉक्टर होमी बाबा यांच्या मते स्वतः काम निर्माण करणे व काय काम करावे हे स्वतःच ठरवणे हा सकारात्मक विचार प्रत्येकाने करायला हवा. बॉसने सांगितले तेवढेच काम करणे ही प्रवृत्ती बरोबर नाही. चिंता करीत न बसता कार्यरत व कार्यमग्न झाले की स्काय इज द लिमिट ही परिस्थिती निर्माण होते. कोणीतरी बोट धरून चालणे, मार्ग दाखवणे ही स्थिती सुरुवातीच्या काळाला ठीक आहे, परंतु शेवटी स्वतःचे काम स्वतः शोधणं, ऊर्जा मिळवणे व कार्यात कार्यक्षम होणे हे आपले ध्येय असायला हवे. आणि त्याच वेळेस यालाच स्काय इज द लिमिट असे म्हटले आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. प्रश्न 3 आहे, मेटलायझिंग प्रक्रियेवर काम न होण्यामागची कारणे कोणती असावी असे तुम्हाला वाटते? मेटलायझिंग प्रक्रिया काय आहे हे मी पाठ शिकवत असतानाच एक्सप्लेन केलेलं आहे. बार्कमध्ये लेखक इंजिनियर म्हणून जेव्हा रुजू झाला होता तेव्हा त्याला मेटलायझिंग प्रक्रियेवर काम करायला सांगितले होते आणि त्या प्रसंगातून आपल्याला मेटलायझिंग प्रक्रियेवर काम न होण्याची कारणे कळतात. तिथे सगळी यंत्रसामग्री असली तरी कोणी त्याचा वापर करत नव्हतं. इंजिनियरला वेल्डर व फोरमॅन लागतात, परंतु कोणाचीही मदत न घेता इंजिनियरने आधी सर्व कामं केली पाहिजेत. स्वतः सगळी कामे इंजिनियरला आली पाहिजेत, तर मग तो इतर माणसे हाताखाली मिळवू शकतो आणि इतर माणसे हाताखाली मिळतील तेव्हा त्या कामातील आनंदही निर्माण होऊ शकतो. आपल्याला येत नसताना दुसऱ्याला काम सांगणे योग्य नाही. प्रथम आपल्याला ते काम यायला हवे, मग आपण ते दुसऱ्यांना सांगू शकतो. हे घडत नसल्यामुळे मेटलायझिंग प्रक्रियेवर काम होत नाही. प्रश्न 4 आहे, आधी केले मग सांगितले या उक्तीची यथार्थता स्पष्ट करा. आता आधी केले मग सांगितले, मी जेव्हा पाठाचं एक्सप्लेनेशन करत होते तेव्हाच सांगितलं की हे सुवचन आहे संत रामदास यांचं. आणि या सुवचनानुसार आपल्याला एक वाईट सवय असते, आपल्याला एक भारी वाईट सवय असते, ती म्हणजे आपली कामे आपण दुसऱ्यांनी करावी असं आपल्याला नेहमी वाटत असतं. आपली कामे दुसऱ्यांनी करावीत, आपण मात्र आळशासारखं बसून राहावं. आपण परावलंबी न होता स्वतःची कामे स्वतः करण्याची धमक आपल्यामध्ये असणं फार गरजेचं आहे. आपण स्वतः आपली कामे करण्यात सक्षम असलो की आपण आपले उदाहरण दुसऱ्यांना दाखवू शकतो.
स्वावलंबी होऊन आपली कामे आपण स्वतः केली तर दुसऱ्यांनाही विश्वास वाटतो. मग आपण दुसऱ्यांना आदर्शवत होतो. यालाच आधी केले मग सांगितले असे म्हणतात. म्हणजे कोणतंही काम पहिल्यांदा आपण करायचंय आणि आपण केल्यानंतर मग ते दुसऱ्यांना सांगायचंय. म्हणजे दुसरे देखील आपल्याकडून नक्कीच ते काम कशा पद्धतीने करायचं हा प्रकार शिकवून घेतात आणि आपल्याला आदर्शवत ठेवतात. म्हणून आधी केले मग सांगितले या युक्तीचा आपण आपल्या आयुष्यामध्ये देखील वापर केला पाहिजे. त्या पुढचा प्रश्न आहे, प्रत्यक्ष अनुभवातून शिकणे हे अधिक परिणामकारक असते. हे विधान स्वअनुभवावरून स्पष्ट करा. प्रत्यक्ष अनुभवातून शिकणे म्हणजे स्वतः एखादा अनुभव घेणे आणि मग त्याची परिणामकारकता म्हणजे त्याचा इम्पॅक्ट आपल्यावरती किती प्रमाणात होतो हे पाहणे. म्हणजेच प्रत्यक्षच कोणत्याही गोष्टीचा अनुभव घेऊन तो अनुभव घेतल्यानंतर आपल्यावरती त्याचा सर्वात जास्त परिणाम होतो. या प्रश्नाचा अर्थ आहे. आणि जर असं होतं तर तुमच्या आयुष्यामध्ये अशी कोणती गोष्ट घडली असेल तर ती इथे तुम्हाला लिहायची आहे. फॉर एक्झाम्पल द्यायचं झालं, आपल्या घरातलं जर मी दिलं तर आपली आई दिवसभर काम करत असते. आपल्याला पाहिजे त्या गोष्टी त्या जागेवर ठेवणं, तिथून पुन्हा आपल्याकडे देणं, यांसारख्या सगळ्या गोष्टी म्हणजे आपल्या हाताखाली आपली आई नेहमी असते. प्रत्येक गोष्ट ती आपल्याला देव करत असते. तरी आपल्याला असं वाटतं ती काय करते. जेव्हा आपण ती घरात नसताना तिची कामं करतो तेव्हा आपल्याला रिअलाइज होतं की नाही बाबा, हे फार मोठं काम आहे. आपण करतो फक्त आपल्यासाठी, पण आई संपूर्ण घराला सांभाळण्याचं काम करत असते. आणि तेव्हा आपल्याला कळतं की नाही, खूप अवघड काम आहे घराला सांभाळणं देखील. इथे आपण प्रत्यक्ष अनुभव घेतला आणि त्याची परिणामकारकता काय होते मग आपल्यावरती. तर आपण जेव्हा आई काम करत असते तेव्हा तिला थोडीशी मदत करण्याचा प्रयत्न करतो. आणि विचार करा ना, घरातल्या प्रत्येकाने जर तिला थोडी थोडी मदत केली तर नक्कीच काय होणार आहे, तिलाही थोडासा आराम मिळणार आहे आणि आपल्याला देखील आपल्या कामाची सवय लागणार आहे. तर अशा पद्धतीने प्रत्यक्ष अनुभवातून शिकणे हे अधिक परिणामकारक असते. आपण यूट्यूबवरती अनेक रेसिपीज बघताना त्या खूप सोप्या वाटतात, पण आपण जेव्हा त्या करतो त्यावेळेस त्या प्रत्यक्ष केल्यानंतर त्याच्यामध्ये कोणकोणते घटक आपण वापरले, कोणकोणते इन्ग्रेडियंट आपण वापरले हे आपल्या लक्षात राहतं, त्याचे प्रमाण लक्षात राहतो आणि ते आपल्या लाईफ टाईम आपल्या लक्षात राहतं की तो प्रकार कसा करायचा आहे. यालाच म्हणतात की प्रत्यक्ष अनुभवातून शिकणे आणि हे अधिक परिणामकारक असते. आपण जेव्हा स्वतः एखादा अनुभव घेतो तो अनुभव आपल्यावरती फार चांगल्या पद्धतीची छाप टाकू शकतो आणि आपल्यावरती तो निरंतर आपल्याबरोबर राहणारा तो अनुभव असतो. धन्यवाद.